सापळ्यामध्ये नकली नोटांचा सुळसुळाट, 3 आरोपी जेरबंद। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाली गावच्या हद्दीत काही इसम भारतीय चलनाच्या बनावट नोटा खऱ्या चलनाच्या नोटांमध्ये अदलाबदल करून विक्री करणार आहेत अशी माहिती मिळाली होती। खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून पाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या गेटसमोर 3 इसमांना ताब्यात घेतले आहे। त्याचबरोबर इर्टिगा गाडीसह 14 लाख रुपयांची नकली नोटांसह आरोपी विकास उर्फ विकी प्रकाश पवार वय वर्ष 32 राहणार शिरीषपाडा तालुका वाडा, इम्तियाज बशीर शेख वय वर्ष 56 राहणार कासाबुद्रुक तालुका विक्रमगड व वसीम अनवर सय्यद वय वर्ष 36 राहणार करे तलावली तालुका विक्रमगड अशा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत व अधिक तपास पोलीस करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर, श्री विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर, गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर, पोलीस उपनिरीक्षक मयूरश अंबाजी, पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे, पोलीस हवालदार गुरुनाथ मुतारणे, विजय मडवी, मनोज चौधरी, पोलीस शिपाई गजानन जाधव, भूषण खिलारे, संतोष वागडवरे यांनी केली आहे। सदरची कारवाई कशा प्रकारे झाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्याकडून ऐकूया। काल आमच्याकडच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अपप्रवृत्तीचे लोक नकली नोटांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्या असली नोटा असल्याचं भासवून काही लोकांना त्या नोटा देण्यासाठी येण्याची शक्यता आहे। ह्या माहितीची शहानिशा करून त्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या स्टाफने साध्या वेशामध्ये पाली फाट्याजवळ सापळा रचला होता। या सापळ्या दरम्यान काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक इसम त्याच्याकडे असणाऱ्या काळ्या रंगाच्या बॅगसह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता, तो कोणाची तरी वाट पाहत होता। त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरानंतर आणखी एक इर्टिगा गाडी तिथं आली, त्याच्यातनं 2 इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेले। त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जाग्यावरच ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांची झडती घेतली। त्या ठिकाणी पंच होते। या सापळ्या दरम्यान त्यांच्याकडे सापडलेल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जे बाहेरून आले होते त्यांच्याकडे 1 लाखाची भारतीय चलनाच्या नोटा असली आणि जे त्यांना पैसे देणार होता त्या इसमाकडे ज्या नोटा होत्या त्या नकली नोटा होत्या, परंतु त्या हुबेहूब असली नोटांसारख्या दिसणाऱ्या होत्या। अशा ह्या 1 लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकली 1 लाखाला 3 लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा आमिषापोटी तो आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय चलनाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इरादा होता। त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यांच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण 14 लाखापर्यंत आणि असली नोटा 1 लाखाच्या अशा जप्त केल्यात आणि त्याच्यामध्ये 3 इसमांना आम्ही अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आतापर्यंत वाड्यामध्ये गोरा असेल, शिवाजीनगर, नियारपाट असे त्या 3 ठिकाणी आतापर्यंत कारवाई झालेली आहे। ह्या मोठ्या गँग ह्या भागात सक्रिय आहेत का? याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्ट लक्षात आलेली आहे। यापूर्वी गोऱ्यामध्ये जी पूर्वी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या प्रिंटरचा वापर करून घरगुती पद्धतीने, तसंच शिरीषपाड्याच्या पुढे एका गावामध्ये तिथला एक आरोपी मुंबई पोलिसांना मिळाला होता। तर भायखळ्यामध्ये तो नकली नोट देण्याच्या प्रयत्नात सापडला होता आणि त्याचं गाव इकडच्या आल्यानंतर इथं जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तर त्याच्याकडे घरगुती वापराचा कॅनॉन प्रिंटर त्याच्यावर तो नकली नोटा छापत होता अशी माहिती आहे
अधिकची माहिती तिकडच्या पोलिसांकडेच आहे. परंतु आता जे लोक मिळाले हे आणखी वेगळे आहेत. यांच्याकडे ज्या नोटा आहेत यांनी छापलेल्या नसून भिवंडीतल्या दुकानामध्ये सर्रास चिल्ड्रन बँक म्हणून मिळणाऱ्या नोटा ज्या हुबेहूब असली नोटांसारख्या दिसतात त्याच्या नोटांच्या आडून त्या नोटा मध्यावर घेऊन दोन्ही बाजूला असली नोटा 100 रुपयाच्या 500 रुपये दराच्या असली नोटा लावून तसे बंडल बनवून तुम्हाला असलीच नोटा देतो असं दाखवून समोरच्या माणसाकडनं ओरिजिनल पैसे घेऊन त्याच्याकडे डुप्लिकेट पैसे देऊन ते तू खपवू शकतो अशा पद्धतीने त्याला बतावणी करून त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याची फसवणूक करणं, तसेच अशा पद्धतीने आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्या बाबतीतला तपास आमचे PSI शेवाळ अधिक करणार आहे.